अंकुशराव पाटील. मग मी बी ना राजवीर सूर्यवंशी. असशील तुझ्या घरी, इथं माझ्या समोर नाही रुबाब दाखवायचा. मग तू बी असशील तुझ्या घरी, इथं माझ्या समोर माज नाही दाखवायचं बरं का. माज तर मी दाखवणारच. तुझं इतकं झेललाय म्हणल्यावर काय नाही केलं रे तुझी दोस्ती मिळवण्यासाठी? तुझ्या मागे लागले, तुझे बॅनर लावले, पार तुझ्या घरापर्यंत गेले, तरी मी तुझा माज काही कमी व्हायना. आणि आता मी वाईच माज दाखवायला लागले तर मला दोस्तीची किंमत नाही. हा, काय म्हणाला होतास मगाशी? जिला दोस्तीचा आदर नाही तिची मी कदर करत नाही. अरे तुझ्या दोस्तीची कदर नसती ना तर ऍक्सिडेंट झाल्यावर तुला फार्म हाऊसला घेऊन तुझी काळजी घेतली नसती मी. हा ना, तर येळ बी दिली नसती तुला भेटायला. बघा येळेचं कोण बोलते. अगं .11च्या ठोक्याला ना मी तिथं देवळात पोचलो होतो, पण नाही. मॅडम काय म्हणल्या, अरे मी घरी आले, मला लय काम आहे ती ना. अरे हॅट, एवढीच जर काम होती ना मग आता इथं कशाला आलीस? हा आले मी. काय काय बोल की. कारण मला तुझ्या दोस्तीची ना कदर आहे म्हणून आले. नाही तर तुझ्यासारखं नाही की कोणी दोस्तीसाठी मागे लागलं की त्याला त्रास द्यायचा. किती त्रास दिला रे मला तू. मला बी दोस्तीची कदर आहे बरं का. मी बी तुझ्या घरात घुसून तुला बेडरूम मधून टेरेसवर घेऊन गेलो सांगायला, हेच सांगायला की मला दोस्ती करायची आहे तुझ्याशी. मला नाही बरं का, आमच्या कामवाल्या हेमाताईला विचारलं होतंस दोस्तीसाठी, मला सांगायला. हा ते काय ते मला अंधारात कळलं नाही ना. काय नाही कळलं की तू आहेस का तुमची कामवाली येते. पण जेव्हा मला कळलं ना की मी तुला त्रास दिलाय तेव्हा आलंच ना तुला दोस्ती मागायला. आता मी इथं फोन करून बोलवलंच ना, पण नाही, तुला तर भाव खातच राहायचाय ना. हा मग पोरगी आहे मी, भाव खाणारच. आणि एक गोष्ट आताच सांगते, तुला जर का माझ्याशी दोस्ती करायची असेल तर माझं नखरे सहन करावं लागतील. आणि असं बी कुठल्या बी पोरीला वाटतच ना की तिच्या दोस्तानं तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं, तिला वाईच भाव द्यावा. पण नाही, मी तिथून घरी गेली आहे कळल्यावर मला नाही करायची दोस्ती म्हणून झाला मोकळा. ह्यांना खरंच दोस्ती करायची आहे का नाही? करायची हाय पण नाही पण. उगाच बोलला काहीला. बोल. ही बघा आता लय भाव खाऊन झालाय तुझा. तुला मी प्रेमाने विचारतोय, तुला दोस्ती करायची हाय का नाही? प्रेमानं. हा, प्रेमानेच विचारतोय. प्रेमानं. हे बघा लय भाव खाऊन झालाय तुझा. आता तुला मी प्रेमाने विचारतोय, तुला माझ्याशी दोस्ती करायची आहे का नाही? करायची, पण माझ्या एका प्रश्नाचं तुला उत्तर द्यावं लागेल. देतो की, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुला माझी दोस्ती स्वीकारावी लागेल. त्यानंतर ना कुठलाच प्रश्न विचारायचा नाही, तरच मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. ठीक आहे. मी आणि नाग्या जर पुराच्या पाण्यात पडलो तर आमच्या दोघांपैकी कुणाला वाचवशील? तुला. अरे विरे, अरे काय बोलतोय तू? आमच्या दोघांपैकी तर तिला वाचवणार आहे. एवढ्या वर्षाच्या दोस्तीवर पाणी ओतलेस तू आता. हिचे का तुझी दोस्ती वे रे? ठोकलेले या दोस्तीचं काय आलं रे? तुला पोहायला ते मला माहितीये, तू वाचशील तुझं तू. तिला पोहायला येतं का नाही ते मला कुठं माहिती. आला का? हे ध्यानातच नाही आले की माझ्या. अरे वाचू हिलाच वाचू तू. तुला काही टेन्शन नाही. चल का आपण जाऊ पोहाय. दिलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आता दोस्ती डन ना? ना कबूल ना आता माझी दोस्ती? तुम्हालाच वाचवशील ह्यावर मी कसा विश्वास ठेवू? तूच म्हणला होतास ना, जीवाला जीव लावते
आणि दोस्तीसाठी जीव द्यायला बी माग पुढे बघत नाही, ती असते दोस्ती. मला बी बघायचं तू माझ्यासाठी जीवाची बाजी लावतोस का नाही. अरे विरे, अरे काय करतो गुदगुल होतात. अरे काय करतोय. हे अरे विरे काय करतोय. वीरू, तुझा माझ्यावर नसला तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि तुझा विश्वास बसेलच की दोस्तीत जीवाची बाजी लावायला मी बी मागे सरकणार नाही. मला माहितीये तुझा नेम चुकणार नाही. उडीव. ए विरे, अरे याड बी लागलाय का तुला. अरे कोण मोठी लागून गेली. पिवडे, याचं काय ऐकू नकोस तू. ए अरे नाही भेटली तर नाही भेटली बाबा, फ्रेंडशिप गेली उड्या ती. हे बघ, तू याचा नुसता विचार करत होतीस ना, तेव्हा तुझं केवढं नेम चुकलं होतं. हा ए विरा, नाही नाही नाही, नको ही मस्करी करू, बंद करला का विरा. आता तर योच पुढे. विराला का नेम चुकला ना डायरेक्ट जीव जाईल. ऐक माझं. अगे पिवडे, ऐक ना, याला काय झालं ना तर लय मोठा कुठं ना होईल. विराला का ऐक माझं. अरे नको विनाकारण मस्करी करू. दोस्तीच्या नावाखाली जीव घालवणार आहे तू आता. अरे ते दिवाळीची बंदूक नाही, गोळ्या निघतात गोळ्या. खरं खरं वीर्या, वीरू, 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 डोळे उघड. अरे वीरा उठ ना. अरे बोल काहीतरी वीर्या. वीरू, काय झालं तुला. वीरू, डोळे उघड. वीरू. बसला का आता विश्वास. येडा बेडा आहेस का रे तू. मला वाटलं तुला खरंच काहीतरी झालं.
असली कोण मस्करी करतं का? जीव गेला असता माझा अटॅकनं. दोस्तीचा हात पुढे करतोय. एकदा धरला ना सोडणार नाही. बोललो तो बोललो. आता या दोस्तीतनं सुटका नाही तुझी. सुटका पाहिजे तरी कोणाला. दोस्तीच्या दुनियेतले कारभारी आहे आम्ही. एकदम रॉयल कारभार असतो आपला. माझी दोस्ती बघून तू पण म्हणशील कारभारी लय भारी. एवढं काय खुशीत येते की आजूबाजूला माणसं बी दिसणार ती. ह्याच्या माग ना काहीतरी कारण असणार आहे. काकीनच सांगते जाऊन आता. एवढी पटापट पोती उचलायला लागली ती. आज सारी खुशीत दिसतीया. खुशी कुठली आल्या? तिथं उशी घेऊन झोपायची वेळ आल्या माझ्यावर. का? अगं शेतकऱ्यांचं आंदोलन जरी संपलं असलं ना तरी त्या अंकुशरावच्या उचापती माझ्या डोळ्यासमोरनं जात नाहीयेत. आणि तुला ग कुठनं खुश दिसली मी? हो काकी, मी तुमच्याबद्दल नाही वीरू भयांबद्दल बोलतीय. त्याचं काय आता? चला की बाहेर जाऊन बघा, म्हणजे कळल कशी हसत खेळत वजी उचलायची चालली ती. दीपे, गाढव बी वजी वाहताना आनंदात दिसतात म्हणून त्यांच्याकडे मी लक्ष देत नसते. कळलं का? जा तुझं काम कर आणि मला बी काम करू दे. काकी, तुम्ही एकदा बघा तरी वीरू भयांकडं, म्हणजे कळल तुम्हाला. हो काहीतरी वेगळाच प्रकार चाललाय. काकी बघा बरं, ही एक नाव सापडन तुम्हाला तर तुम्ही किती टेन्शन मध्ये. तिकडं हसत खेळत काम चालले ती. नाही म्हणजे कष्ट करून माणसाला कंटाळा येतो, वजी वाहताना त्रास होतो, तसं काही वाटणच झालंय ना. नाही म्हणजे तुम्हीच एकटीने किती बघायचं, बाकीच्यांना बी काहीतरी वाटलं पाहिजे ना. तसं काही वाटणच झालं वीरूबाईंकडे बघून. काहीतरी भलतच वागायला लागले ती. तुम्ही चला एकदा बघाच, म्हणजे कळेल तुम्हाला. चलाच. चला दाखवते तुम्हाला. बघा बघा कसं गालातल्या गालात हसते ती. काकी नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे. नाहीतर वीरूबाईंना काहीतरी वादाबिदा झाली असेल. त्याशिवाय असं नाही वागायचं ती. हो दे तिकडं. लागिरे बिगिरे झालं असलं ना तर माझ्या मागची कटकट जाईल एकदाशी. काकी पण काय बी म्हणा, वीरूबाई आंदोलनास आल्यापासून काहीतरी वेगळंच वागायला लागले ती.
नाही म्हणजे ही काही साधं काम दिसत नाही मला. ह्याच्या मागं काहीतरी मोठी गडबड आहे. विचार करा. असं म्हणतीस? त्याच्यावर बारीक लक्ष ठे आणि एवढा आनंद काय हे हुडकून काढ. पण काकी माझी कामं. जसं काही काम करून लई उजेड पाडतीस बघ. राहू देत तुझे काम, करल दुसरं कोणतरी, पण मी जे सांगितले ते काम कर आधी. वय वय आता बघाच वीरभया काय एवढं हरकल्यात का नाही, शोधूनच काढते. त्याशिवाय मला बी चैन नाही पडायचा. अग जोडीन हा जोडीन तुला ग फिरवीन, सख्य जोडीन बांबवड फिरवीन तुला जोडीन. सख्य जोडीन हा तुला ग फिरवीन, तुला जोडीन बांबवड. काय ते बोर खाणार का? मीच खाणार होतो, कोणी मारलं. लगन दादा घ्या, बोरं खावा आता. अहो पिवता तुम्ही आहे वय. घ्या आणि आता जा जोडीनं. काय तुम्ही चेष्टा. लखन आधी एवढं काय झालंय, एवढी खुश आहे? अहो त्या अशाच असत्या, रोजच अशा असतात त्या. आज जरा जास्तच आहे. असं काय झालं एवढी खुश आहे? दोस्तीच्या दुनियेचे कारभारी आहेत आम्ही. रॉयल कारभार असतो आमचा. माझ्याशी दोस्ती करून तुला बी कळत कारभारी लय भारी. बोललो तर बोललो. दोस्तीचा हात पुढं करतोय, एकदा धरला ना सोडणार नाही. आता दोस्ती झाली, आता लावू कायला फोन? बघू तरी हो काय करतो. तुझा फोन आहे का रे तो? होय काकी. मग वाचतोय की किती? अहो ते काच. नाही नाही नको नको. त्यानं पण तर दोस्ती केली आहे ना, मग मीच का करू फोन? त्याला गरज वाटली तर तो करेल.